स्वर्गीय तात्या दोंडुबाकर एंडकडनं गोलंदाजी करताना, तर अक्षय पवार डावखुरा फलंदाज स्ट्राईकवरती खेळताना देखील पाहायला भेटेल. मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला अक्षय पवार. काय सुरेख बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. विशेषतः त्याने कुठल्या होत्या आणि त्याच्या या शानदार खेळाच्या जोरावरती तो ठरला होता मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील. परंतु हा क्वालिफायर सामना आहे. इथे तुम्हाला सर्वस्व पणावर लावावं लागेल. इथे तुम्हाला सामना जिंकण्यासाठी बराच वेळ विकेटवरती टिचून फलंदाजी करावी लागेल. तर त्याच वेळेला गोलंदाजीचा जर विचार केला तर गोलंदाजीतलं ब्रह्मास्त्र विवेक पवार गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. ज्या विवेक पवार याने DPL पर्व 8 मध्ये एकमेव मेडन षटक टाकलंय, असा हा बिनीचा सिलेदार गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना म्हणजे प्रतिभेचा वापर केलाय त्याने. आपल्यामधले जे टॅलेंट आहे त्याचा मात्र सुरेख त्याने वापर केला. चांगल्या फलंदाजांना त्याने बीट केलेला आहे. विकेट टेकिंग डिलिव्हरी तो सातत्याने करतो. यावेळेचा चेंडू देखील सुरेख टाकलाय, परंतु पंचांना आपला हात भूमी समांतर करावा लागतो, इशारा करावा लागेल एका अवांतर धावेचा. संघाची धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरकत असताना धावसंख्या झाले यावेळेला केवळ बिनबाद 2. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला भेटते आरबी किंग्स दापोली संघासाठी. रोहनजी कालेकर साहेबांच्या मालकीचा आरबी किंग्स दापोली संघ आपल्याला पाहायला भेटतोय. अनेक प्रीमियर लीग मध्ये आरबी किंग्स संघाचा दबदबा राहिलाय, परंतु दापोली प्रीमियर लीग कोण जिंकणार जोरदार अपील केलं जात आहे आणि परतावा लागेल इस्माईल याला. जर आपण पाहिलं तर त्याला फार मोठा सूर सापडलेला नाहीये. संघर्ष करतोय तो सूर सापडण्यासाठी, परंतु या महत्त्वाच्या मॅचमध्ये जो की पहिला क्वालिफायरचा सामना आहे त्याच्यामध्ये विजय मिळवण्यासाठी जयदीपला सूर सापडणं गरजेचं आहे. त्याच्या बॅटवरून धावा येणं गरजेचं आहे. त्याला विकेटवरती उभं राहणं गरजेचं आहे. अतिशय सुरेख असं ऑर्गनायझेशन आपल्याला दापोली प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहायला भेटतंय. मुख्य आयोजक आहेत जतीनदादा साळगावकर, अमितजी इंदुलकर, स्वप्नील शिंदे, त्याचबरोबर अमित बिन. आज अमितजी इंदुलकर साहेबांचा वाढदिवस देखील आहे. कार्यार्थाने याच्यासारखी की मोठी सुवर्ण संधी काय असणार आहे, आपल्या संघाला विजय मिळवून देतील का ते देखील हे बघणं फार महत्त्वाचं ठरेल. दरम्यान त्याच वेळेला जर बघितलं तर पुन्हा एकदा चेंडू आहे विवेक पवारच्या हातामध्ये. स्वर्गीय तात्या दोंडुबाकर एंडकडनं ते गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत असताना एक महत्त्वपूर्ण विकेट देखील त्यांनी घेतलंय. इस्माईलला त्यांनी पाठवले डकआउटकडे. तदनंतर नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय जयदीप आहे. तर नॉन स्ट्राईक मार्कवरती अक्षय पवार ज्यांनी मागच्या मॅचमध्ये पहिल्या षटकामध्ये मनोज मोहितेवरती जोरदार आक्रमण केलं, तब्बल 26 धावा वसूल केल्या. तोच अक्षय पवार अजून देखील नॉन स्ट्राईक मार्कवरती आपल्याला पाहायला भेटेल. अक्षयकडे खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर पोटेन्शियल आहे. खूप मोठी मॅरेथॉन इनिंग देखील तो खेळू शकतो. त्याच्यासाठी गरज आहे विकेटवरती टिचून उभं राहणं आणि तीच कामगिरी त्याला या महत्त्वाच्या मॅचमध्ये देखील करावं लागेल. गावतळे गावातून बिलॉंग करतो. त्रिवेणी गावतळे संघासाठी सातत्याने खेळतो. खूप मोठं ग्रामीण क्रिकेट देखील तो खेळलाय. यावेळेचा चेंडू सुरेख टाकलाय. अप्रतिम गोलंदाजी विवेक पवार याच्याकडनं आपल्याला पाहायला भेटते. विवेक पवारची दहशत निर्माण झाली. त्याचा दबदबा राहिलाय सातत्याने या स्पर्धेमध्ये. त्याचं एक मेडन जे षटक आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं, खऱ्या अर्थानं चांगल्या फलंदाजाला देखील त्याने चारी मुंड्या चित केलं, डकआउटच्या आश्रयाला पाठवलं आणि त्याच्यामुळे त्याचा बोलबाला आहे तो या दापोली प्रीमियर लीगमध्ये मात्र सद्यस्थितीमध्ये पाहायला भेटेल. त्याचबरोबर त्याच्या नावावरती पहिल्यांदाच DPL पर्व 8 मध्ये वैयक्तिक दावेचा देखील रेकॉर्ड प्रस्थापित केला. तदनंतर मात्र ते रेकॉर्ड देखील ब्रेक झालं. दरम्यान यावेळेचा चेंडू सुरेख आहे. गलीमध्ये आपल्याला पाहायला भेटतो क्षेत्ररक्षक आहे स्वप्नील शिंदेच्या हातामध्ये सुरेख जेल पाहायला भेटतोय. परतावा लागेल जयदीप याला देखील. विवेक पवारचा दबदबा, विवेक पवार ऑन फायर. विकेट क्रमांक 2चं पतन होईल आणि डीजे वरती ऐकूया मधुर संगीत.
बघा काय जबरदस्त गोलंदाजी केली जाते. ठेचून केलेला मारा, भन्नाट वेग, त्याचबरोबर सातत्याने व्हेरिएशन प्रत्येक चेंडूवरती विवेक पवार यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळालं. आतापर्यंत त्याने 4 चेंडू टाकलेत, 2 धावा दिल्या तर 2 विकेट देखील त्याने प्राप्त केलेले आहेत. याला म्हणतात खऱ्या अर्थानं दापोली प्रीमियर लीगमधली भन्नाट गोलंदाजी. विवेक पवारचं कौतुक करावं लागेल. आरबी किंग्स या संघाचे जे संघ मालक आहेत ते देखील सातत्यानं विवेक पवार याचं कौतुक करताना आपल्याला पाहायला भेटतात. पाठीवरती कौतुकाची थाप देखील त्याने दिलेली आहे, कारण विवेक पवार खऱ्या अर्थानं युवा खेळाडू आहे आणि ह्या युवा खेळाडूकडनं ज्या पद्धतीची कामगिरी सद्यस्थितीमध्ये पार पाडली जाते, अभिनंदनीय अशी कामगिरी आपल्याला विवेक पवार यांच्याकडनं देखील पाहायला मिळाली आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये जाईल, अर्थातच खेळाडू आहे कैप आपल्याला पाहायला भेटेल, जो मैदानाच्या दिशेने वाटचाल करताना देखील पाहायला भेटेल. अक्षय पवार एक बाजू लावून फलंदाजी करताना पाहायला भेटेल. जे 2 खेळाडू आपण बाद होताना पाहिले, पहिला खेळाडू इस्माईल बाद झाला, चांगल्या पद्धतीची गोलंदाजी विवेक पवारकडनं आपण पाहिली. तदनंतर जयदीप बॅटिंगसाठी गेला, तो देखील फार वेळ उभा राहू शकला नाहीये, बस अटेंडन्स लावली. ज्या पद्धतीने सर काल आपण बघितलात की फक्त नंबर डायल केले गेले, 1 2 3 अशा पद्धतीने नंबर डायल केले. इथे मात्र 2 या धावसंख्येवरती दुसरा फलंदाज बाद झालाय. थोडीशी बिकट स्थिती आहे, नाजूक परिस्थिती आहे आणि या अवघड परिस्थितीमधून संघाला एका सुस्थितीमध्ये घेऊन जाण्याची जबाबदारी महत्त्वाची आहे, ती अक्षय पवार याच्या खांद्यावरती. मोहम्मद कैफ फलंदाजीसाठी गेलाय, एक अष्टपैलू खेळाडू आहे जो सातत्याने चांगली गोलंदाजी करतो, चांगल्या फलंदाजीसाठी देखील तो ओळखला जातो. यावेळेला त्याच्यावरती दुहेरी कामगिरीची जबाबदारी आहे, म्हणजे तुम्हाला आत्ताच चांगली फलंदाजी करायची आहे, त्यानंतर चांगली गोलंदाजी करायची आहे. एक गोष्ट तुम्हाला डोक्यात ठेवावी लागेल की संघर्ष केल्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही आहे. जेवढा मोठा संघर्ष असेल तेवढा मोठा विजय तुम्हाला प्राप्त होईल. विवेक पवार पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेचा चेंडू सुरेख टाकला ऑफ साइड रिचार्ज मध्ये, अतिशय सुरेख देखणं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. स्वतः बंड्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय, जो कॅप्टन आहे आरबी किंग संघाचा. सुरेख क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून आम्ही पाहिलंय. यावेळेला चेंडू मात्र पुन्हा एकदा डॉट पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळतोय. विवेक पवारचा बोलबाला राहिलाय, विवेक पवारचं वर्चस्व राहिलंय, त्याचा प्रभाव मात्र सातत्याने या षटकामध्ये पाहायला मिळाला. कोणत्याही फलंदाजाला डोईजड होऊ देत नाहीये, कोणत्याही फलंदाज आपल्यापेक्षा वरचढ ठरणार नाहीये, याची देखील त्याने दक्षता घेतली. कौतुक करावं लागेल विवेक पवार याचं. काय जबरदस्त गोलंदाजी मित्रांनो. एकदा विवेक पवारची गोलंदाजी आवडले, जोरदार टाळ्या त्याच्यासाठी व्हायला पाहिजे. काय लाजवाब गोलंदाजी आम्हाला पाहायला मिळते त्याच्याकडनं. यावेळेचा चेंडू ऑफ साईडला टोलवलाय, क्षेत्ररक्षक थोडासा दूर राहिलाय, चेंडू चालला वेगानं सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी ऑल इज वेल, दॅट्स एंड इज वेल. ज्याचा शेवट चांगला ते सर्व काही चांगलं. इथे चौकार आला आणि पुन्हा एकदा एका सुस्थितीमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न देखील आपल्याला पाहायला मिळाला. विवेक पवारच्या गोलंदाजीचं पृथक्करण बघा. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव आली, त्यानंतर वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, त्यानंतर विकेट देखील घेतली. पुढच्या चेंडूवरती डॉट चेंडू आला, त्यानंतर चौथा चेंडू विकेट टेकिंग आपल्याला पाहायला मिळाला, 5वा चेंडू देखील डॉट पाहायला मिळाला आणि 6व्या चेंडूवरती चौकार आलाय. तर एकंदरीत त्याने 1 षटक आतापर्यंत हाताळलेलं आहे, केवळ धावा त्याने 6 खर्चे घातलेले आहेत आणि त्याचबरोबर 2 महत्त्वाच्या विकेट देखील मिळवलेल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, जाऊया डीजेकडे आणि तदनंतर मात्र पुन्हा एकदा एक महाराष्ट्राचा बुलंद आवाज अर्थातच अमित आदावडे सरांकडे मी मात्र तुम्हाला घेऊन जाईल. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा तमाम मान्यवरांचं खेळाडूंचं आम्ही अत्यंत मनापासून स्वागत करतोय. अक्षयकरिता सुवर्ण संधी आहे. एका षटकात जर त्याने 3 षटकार ठोठावले तर त्याकरिता जाहीद आराई यांच्याकडून एकूण 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या होते ती 6. मात्र गोलंदाजी मार्कवरतून एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी, चांगला फटका, चांगल्या फटक्यानंतर मात्र हा बहुता चेंडू सीमापार होतोय, चौकार जातोय. स्ट्रेट ड्राईव्हच्या स्वरूपात जबरदस्त अशा प्रकारचा चौकार येतोय. चौकारानंतर गाणं देखील वाजतंय. धावसंख्या होते ती 10.
स्वतः कर्णधार बंड्या या ठिकाणी गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि चौकारानंतर मात्र अक्षय पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करतो. एक चांगल्या प्रकारची सुरुवात केली आहे आणि चांगल्या प्रकारची सुरुवात केल्यानंतर अक्षय पाहूया पुढच्या चेंडूचा कशा प्रकारे समाचार घेतो. 8 ते 10 पावलांचा रनअप घेऊन आज ब्ल्यू ब्रिज इटकडून मारा करण्यासाठी सज्ज होतो तो कर्णधार. हा कर्णधार पाहूया कशा प्रकारे ही गोलंदाजी करतो ते. या चेंडूवरती प्रहार आहे, अतिशय जबरदस्त देखणा अशा प्रकारचा फटका आहे. आउटफील्ड मात्र जोरात या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण देखील होत आहे. मात्र या अक्षयला मात्र रोखू शकत नाहीयेत. या चेंडूवरती धाबा प्राप्त होत आहेत, एकूण 3 धाबा प्राप्त होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट या दोघांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतंय. कैप आणि अक्षयच्या दरम्यान एक चांगल्या प्रकारची समजदारी आहे, चांगल्या प्रकारचं कोऑर्डिनेशन आहे. कोऑर्डिनेशनचा फायदा घेतला जातोय. या चेंडूवरती 3 धाबा घेतल्या जात आहेत आणि या 3 धाबांशी संघ पोहोचतोय 13 या धावसंख्येवरती. पहा, दुसरं षटक चालू आहे आणि दुसऱ्या षटकातल्या एकूण 2 चेंडूंचा खेळ संपलेला आहे आणि 2 चेंडू संपल्यानंतर या षटकात मात्र 7 धाबा जमा केल्यात. पहिल्या षटकात एकूण बरोबर 6 धाबा जमा केल्या होत्या. आता मात्र आपल्याला पाहायचं आहे, कारण ही स्पर्धा पाहिली तर एक दर्जेदार अशा प्रकारची स्पर्धा आहे. या स्पर्धेच्या दरम्यान आपण एक प्रेक्षणीय सामना पाहणार आहोत, जो सामना असणार आहे बेस्ट ऑफ DPL वर्सेस रेस्ट ऑफ दापोली अशा प्रकारचा सामना देखील असणार आहे. दुखापतग्रस्त खेळाडू होतोय, तोपर्यंत आपण एक मधुर संगीत ऐकूया. पुन्हा एकदा या ठिकाणी डाव्याला सुरुवात होते. पहिल्या या ठिकाणी डावामध्ये मात्र फलंदाजी केली जाते, ते म्हणजेच सुपर किंग्ज या संघाकडून. सुपर किंग्ज हा संघ प्रथम फलंदाजी करतोय. एकूण धावफलकावरती चांगल्या प्रकारे रचण्याचा मानस या अक्षयने व्यक्त केलाय. या षटकात आतापर्यंत 7 धाबा खर्च झालेत. पहिल्या षटकात 6 धाबा. तदनंतर मात्र तिसरा चेंडू टाकण्याकरिता स्वतः कर्णधार बंड्या सज्ज असणार आहे. दोन्ही पंच देखील या ठिकाणी सज्ज आहेत. समालोचन कक्ष त्याचबरोबर गुणक देखील सज्ज आहेत. tenniscricket.in ची संपूर्ण टीम देखील या ठिकाणी सज्ज आहे. त्याचप्रकारे आपण जर आयोजक पाहिलं तर आयोजकांनी एक उत्तम प्रकारची भूमिका बजावलेली आहे आणि गेली 8 वर्ष या ठिकाणी ही परंपरा अबाधित ठेवण्याचं काम केलेलं आहे. आपण पाहिल्या तर दापोली प्रीमियर लीगचा संपूर्ण बोलबाला या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये झालेला आपण पाहतोय. बंड्या अजूनही या ठिकाणी थोडासा दुखापतग्रस्त आहे आणि दुखापतग्रस्त झाल्यानंतर पुन्हा तो सज्ज होतोय. कारण खेळामध्ये आपण पाहिलं तर दुखापती होत असतात, परंतु त्या दुखापतींवरती मात करत करत आपल्याला तंदुरुस्त करून या ठिकाणी मैदानात येणं फार गरजेचं असतं. अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा सामना पाहतोय, जो क्वालिफायरचा सामना आहे आणि हा सामना होतोय सुपर किंग्ज विरुद्ध त्यांचा प्रतिस्पर्धी संघ म्हणजेच RB किंग्ज या दरम्यानचा सामना आहे. RB किंग कडून गोलंदाजी केली जाते ते कर्णधार बंड्याकडून. बंड्या मात्र या ठिकाणी कैप करता हा चेंडू टाकतोय. कैप सज्ज असणार आहे हा चेंडू खेळण्याकरिता. दुसऱ्या षटकातला तिसरा चेंडू आहे. बरोबर ब्ल्यू ब्रिज एंडकडून हा मारा, DPL मधला हा मारा असणार आहे. मात्र पुन्हा या ठिकाणी बंड्या थोडासा चाचपडताना पाहतोय आणि चाचपडल्यानंतर मात्र बहुधा या ठिकाणी या षटकामध्ये परिवर्तन होईल की काय असं वाटतंय. तत्पूर्वी आपण एक मधुर संगीत ऐकूया. श्री मंगल DJ ऑपरेटर यांच्याकडून.
नंतर बंड्या मात्र या ठिकाणी पाहायचंय, बंड्याला रेस्ट दिली जाते. त्यानंतर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असणार आहे, जो जलद गतीने गोलंदाजी टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. बॉलरने प्लीज फरदीन या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती असणार आहे. दुसऱ्या षटकाचा हा तो भार आपल्या खांद्यावरती घेतो. एकूण धावसंख्या होते ती 13 अशी धावसंख्या होते दुसऱ्या षटकाच्या या मध्यंतराच्या दरम्यान. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असणार आहे तो फरदीनचा सामना करणार आहे तो समोर फलंदाज कैफ मात्र हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतोय. उंच खुरा अशा प्रकारचा देखणा षटकार ठोठावतोय. कैपने या ठिकाणी तोप डागली आहे आणि तोप डागत या ठिकाणी हा षटकार ठोठावलाय. षटकाराच्या मदतीने संघ पोहोचतोय 19 या धावसंख्येवरती. चांगल्या प्रकारची मजबूत स्थिती प्राप्त करून देण्याचा काम हा कैप करणार आहे, कारण हा सामना जिंकायचा असेल तर मैदानात टिकणं फार गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवरती असणारा हा फरदीन आहे, तो पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका त्याला लावला जातोय आणि तो मोठा फटका त्याच्या चेंडूवरती खेळण्याची कमाल याच कैपने केली. तोच कैप या ठिकाणी पुन्हा एकदा खेळण्याकरिता सज्ज होतोय. महत्वाचा चेंडू आहे, या चेंडूवरती पुन्हा छान प्रकारचा फटका मारताना मात्र हा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. फलंदाज बाद. कैपच्या स्वरूपात आणखी एक धक्का बसतोय, तिसरा धक्का बसतोय, तो म्हणजेच सुपर किंग संघाला. मैदानात जायचंय प्लीज. धावसंख्या 19, 3 गड्यांच्या मोबदल्यात. तिसरं षटक अजूनही चालू आहे. गोलंदाजी मार्कवरती हा जो गोलंदाज आहे तो एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. जरूर त्याला एक षटकार ठोठावलं होतं, त्याच कैपला त्याने तंबूत परतवलंय, तंबूची दिशा दाखवली आहे. नवा फलंदाज या ठिकाणी मैदानात जातोय, तो म्हणजेच सौद मैदानात जातोय. पाहूया सौद कशा प्रकारची फलंदाजी करतो. सौदला मात्र या ठिकाणी फलंदाजीचा भार आपल्या खांद्यावरती लढवायचा आहे, कारण या ठिकाणी ही फलंदाजी महत्वाची ठरणार आहे. विजय साकारायचा असेल तर मात्र आरबी किंगच्या विरुद्ध बाजूने फलंदाजी जबरदस्त पद्धतीने करावी लागणार आहे ती सुपर किंग या संघाला. सुपर किंग संघाचा सौद या ठिकाणी खेळताना आपण पाहतोय. सौद मात्र या ठिकाणी उंच खुरा फटका मारतोय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय. साधा सोपा जाईल, फलंदाज बाद, कोणतीही गरज नव्हती, परंतु या ठिकाणी मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये हा सौद देखील बाद होतोय. चौथा धक्का बसतोय 19 धावसंख्येवरती. डीजे ऑपरेटर मला जोडले जात आहेत. श्रीमंग दाबत चला. पिंट्या या ठिकाणी नवा फलंदाज मैदानात जातोय, ज्याने चांगल्या प्रकारची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला होता. आता मात्र अजूनही जर आपण पाहिलं तर अक्षय मैदानात आहे. ही जमेची बाबा असणार आहे ती सुपर किंग या संघाकरिता, कारण सुपर किंग संघाचा एक महत्वपूर्ण अशा प्रकारचा फलंदाज मैदानात आहे. अक्षय मात्र या ठिकाणी खेळण्याकरिता सज्ज असणार आहे. ज्याच्या बॅटमधून आपल्याला चौकार षटकार पाहायला मिळाले होते, तोच अक्षय या ठिकाणी खेळताना पाहतोय. फरदीनचा हा चेंडू असणार आहे. या चेंडूवरती मात्र पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करतो. अतिशय शांतपणे संयमाने तो खेळण्याचा प्रयत्न करणार आहे. हा चेंडू पहा, गॅप मध्ये ढकलून देतोय. गॅप मध्ये ढकललेल्या चेंडूवरती अक्षय मात्र या ठिकाणी हा चौकार इराई यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे.
एकूण या सामन्यामध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती विवेक पवार. या विवेक पवार करिता 500 रुपयांचं पारितोषिक पुरस्कृत केलं, ते म्हणजेच बाबू धाडवे यांच्याकडून हे 500 रुपयाचं पारितोषिक आहे. कारण चांगल्या प्रकारची गोलंदाजी, ती गोलंदाजी पाहून ते प्रभावित होत आहेत आणि मोहित होऊन या विवेक पवार करिता 500 रुपये या ठिकाणी दाखल झालेले आहेत. यानंतरचा जो या ठिकाणी समालोचनाचा आवाज ऐकणार आहोत ते म्हणजेच माझे सहकारी दत्ता क्षीरसागर यांचा. दोन षटकाचा खेळ संपलेला आहे. संघाची धावसंख्या झाली 23. 23 धाव फलकावरती आपल्याला धावा पाहायला भेटत आहेत. संमिश्र असं यश आतापर्यंत दोन्ही संघांना पाहायला मिळालेलं आहे. दरम्यान इथे जर पाहिलं तर 4 विकेट गमावलेले आहेत. चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली, विशेषतः विवेक पवार यांच्याकडून देखील. आणि त्याच्या चांगल्या गोलंदाजीसाठी बघा 500 रुपयाचं कॅश प्राईज आले सन्माननीय बाबू धाडवे यांच्याकडून. गोलंदाजीसाठी कुणाला पाचारण केलं जातं हे देखील बघायचं आहे. संघाचा जो कॅप्टन आहे बंड्या शिर्के सद्यस्थितीमध्ये समालोचन कक्षामध्ये बसलेला आहे. जायबंदी झालाय आणि त्याची जी दुखापत आहे ती चिंतेचा विषय ठरू शकते आरबी किंग्स दापोली संघासाठी. विचार विमर्श मैदानामध्ये सातत्यानं सुरू आहे. ग्रुप डिस्कशन नो अलाउड. आपण जर पाहिलं तर आरबी किंग्स आणि सुपर किंग्स अशा या दोन बलाढ्य संघांमधली महत्वाची लढत पाहायला भेटते आहे. दुसऱ्या षटकासाठी ज्यावेळेला बंड्या शिर्के गोलंदाजीसाठी आला त्यावेळेला गोलंदाजी करत असताना तो जायबंदी झाला आणि थोडा वेळ त्याने नक्कीच आराम घेतला, तंदुरुस्त झाला आणि पुन्हा एकदा एक नवी उमेद घेऊन तो मैदानामध्ये फलंदाजी क्षेत्ररक्षण करण्यासाठी मात्र आपल्याला पाहायला भेटणार आहे. दापोली प्रीमियर लीग पर्व 8चा हा पहिला क्वालिफायरचा सामना आपला सर्वांना पाहायला भेटतोय. पहिले षटक हाताळण्यासाठी विवेक पवारला चांगली गोलंदाजी केली, त्यानंतर बंड्या शिर्के आला होता. गोलंदाजी करत असताना तो जायबंदी झाला आणि त्याच्या ऐवजी फरदीनला गोलंदाजीसाठी आणलं. त्याने देखील चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक सादर करण्याचा प्रयत्न घेतला, विकेट देखील घेतली आहे. आणि आता मात्र सद्यस्थितीमध्ये बंड्या शिर्के पुन्हा एकदा मैदानाकडे वाटचाल करत असताना आणि बंड्याच्या ऐवजी जो सबस्टिट्यूट होऊन जो खेळाडू गेला होता रोहन कालेकर, जे स्वतः संघ मालक आहेत आणि मालकांना मात्र क्षेत्ररक्षकाची भूमिका पार पाडावी लागली होती. बंड्या मैदानामध्ये गेला, रोहन कालेकर पुन्हा एकदा माघारी परतलेले आहेत आणि आता हे बॅटल पुन्हा एकदा रंगताना पाहायला भेटेल. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 18 चेंडूमध्ये एक जास्तीत जास्त धावांचा सह्याद्री उभा करणं गरजेचं आहे. कारण प्रतिस्पर्धी संघ जो आरबी किंगचा आहे नक्कीच बलाढ्य संघ आहे आणि या मोठ्या संघाच्या विरोधात खेळत असताना तुमचा कॉन्फिडन्सचा दर्जा देखील उंचावणं गरजेचं आहे. यावेळेचा चेंडू मोठा प्रहार आहे, चेंडू चाललाय सीमारेषा बाहेर. यावेळेला येथील षटकार काय सुरेख बॅटिंग पाहायला मिळते. अर्थातच अक्षय पवार अजून नॉन स्ट्राईक मार्कवरती आहे. तो मात्र जोपर्यंत आहे एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने यशस्वी वाटचाल पाहायला भेटेल. स्ट्राईकवरचा जो बॅट्समन आहे पिंट्याने मात्र दे दनादन फलंदाजी सुरू केली आहे. षटकार ढोकलाय आणि त्याचा इरादा मात्र त्यांनी स्पष्ट केलेला आहे. षटकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या आता वेगाने पुढे सरकत असताना धावांचा जर विचार केला धावसंख्या झाली आहे 29. 29 धावा धावफलकावरती सद्यस्थितीमध्ये पूर्ण झालेल्या आहेत. 4 विकेट गमावलेल्या आहेत. जोरदार असं आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं ते गोलंदाजावरती. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा सुरेख आहे. दरम्यान यावेळेला स्ट्रेट ड्राईव्ह मारलाय, चेंडू वन्स बाउन्स सीमारेषा बाहेर चौकार आलाय. यावेळेला नवसंजीवनी देणारा चौकार षटकार आलेला आहे. बॅक टू बॅक चेंडू सीमारेषा बाहेर. अप्रतिम फलंदाजी, दर्जेदार फलंदाजीचा प्रात्यक्षिक पिंट्या यांच्याकडनं पाहायला मिळालंय. आयन मॅच मध्ये पिंट्या याला सूर सापडलेला आहे आणि त्याच्या सर्वोत्तम फलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतंय. बॅक टू बॅक षटकार आलाय. मॅच कंटिन्यू करा. येस, ऋषी आपल्याला गोलंदाजीसाठी सज्ज होताना देखील पाहायला भेटतोय. पहिल्या 2 चेंडूवरती 2 घनागती प्रहार पिंट्या यांच्याकडनं देखील आपल्याला पाहायला मिळाले. 2 षटकार आले
आणि संघाची जी धावसंख्या आहे ती एका चांगल्या स्थितीकडे वाटचाल करताना देखील बघायला मिळाली आहे. पहिले षटक चांगलं हाताळलं विवेक पवार यांनी, फरदीन दुसऱ्या षटकात मागला ठरला, त्यानंतर ऋषी देखील मागला ठरतो. यावेळेला रिव्हर्सचा एफर्ट आहे आणि सरळ यष्ट्यांच्या समोर आणि फलंदाज बाद होईल. अर्थात अशा पद्धतीने रिव्हर्सचा एफर्ट करण्याची काही गरज नव्हती. सरळ बॅटमधून सलग 2 चेंडूवरती 2 षटकार आले, त्यानंतर रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला आणि पिंट्या सरळ यष्ट्यांच्या समोर आला, चेंडू पॅडवरती आदळला. पंचांच्या मनामध्ये कोणताही संशय नव्हता. सरळ आपलं बोट आकाशाकडे उंचावलं आणि पिंट्याला परतावं लागेल पॅव्हिलियनच्या दिशेने. 5वा फलंदाज बाद झालेला आहे. षटक क्रमांक 3 हाताळत असताना ऋषी याने चांगला कमबॅक केलाय. पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार आले, प्रेशर दबाव ऋषीवरती होता, त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करावा लागणार होता ऋषी याला. पिंट्याचे विकेट घेणं फार महत्त्वाचं होतं आणि ऐन चेंडूवरती बघा, ऐन मोमेंटला मात्र या चेंडूवरती पिंट्याची विकेट देखील मिळालेली आहे. अर्थात आपण बघितलं की 12 धावांची खणखणीत इनिंग सादर करून पिंट्या मात्र डकआउटकडे परतलाय. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वाटचाल करत असताना बॅट्समन आहे प्रणेश आपल्याला फलंदाजीसाठी वाटचाल करताना देखील पाहायला भेटेल. प्रणेशकडनं मात्र खूप मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. त्याला काय करावं लागेल, स्ट्राईकवरती जास्तीत जास्त अक्षय पवारला संधी देणं गरजेचं आहे. अक्षय पवारला जेवढा वेळ संधी भेटेल तेवढी धावा मला वाटतं जास्त आपल्याला पाहायला भेटेल, कारण अक्षय पवार आता सेट फलंदाज झाला आहे. आघाडीचा फलंदाज म्हणून तो मैदानामध्ये गेलेला होता. पहिलं षटक हाताळलं, दुसरं षटक हाताळलं, तिसऱ्या षटकामध्ये त्याचा संघ आता एका चांगल्या पोझिशनमध्ये वाटचाल करताना देखील आपल्याला पाहायला भेटतोय. अशा मोमेंटला चेंडू जर आपण विचार केला तर अक्षय पवारला आता फुटबॉल सारखा दिसतोय आणि जेव्हा चेंडू फुटबॉल सारखा त्यावेळेला फलंदाज मात्र वेगाने चेंडू शिमार बाहेर देखील पाठवत असतो. यावेळेला प्रज्ञेश हा डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी सज्ज होतोय. पिंट्या बाद झाला, पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार मारले, त्यानंतर रिव्हर्सचा एफर्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये फटका फसला, चेंडू पॅडवरती आदळला आणि लेग बिफोरच्या स्वरूपात तो मात्र बाद झाला. यावेळेला मोठा फटका आहे, चेंडू जाईल सीमारेषा बाहेर षटकारासाठी. वेल डन, जबरदस्त बॅटिंग प्रज्ञेश यांच्याकडून. गगन चुंबी ठिकाणी राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना आपल्याला गोलंदाज पाहायला भेटतो ऋषी. यावेळेचा चेंडू देखील मोठा प्रहार केलाय. ऑन साइड रिजन मध्ये जर आपण पाहिलं तर अर्थातच क्षेत्ररक्षण आहे. काऊ कॉर्नर रिजनचा वेगाने चेंडूवरती येत असताना तोपर्यंत फलंदाजाकडे संधी आहे धाव मात्र पूर्ण करण्याची. फलंदाजीचा जर विचार केला तर डावखुरा फलंदाज अक्षय पवार आता स्ट्राईक वरती असेल. नॉन स्ट्राईक मार्क वरती देखील एक बलाढ्य असा खेळाडू आपल्याला पाहायला भेटतो. सुपर किंग संघाचे दोघेही सुपर खेळाडू आहेत. यावेळेला मात्र पुन्हा एकदा जोरदार प्रहार करायचा. ऑफ साइड मध्ये बघा, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू टोलवलाय. त्या ठिकाणी वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, परंतु पुरेसा वेळ आहे फलंदाजाकडे पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण करण्याचा. संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना षटकाचा खेळ देखील संपलेला आहे. 44 धावा आतापर्यंत धावफलकावरती पूर्ण झालेल्या आहेत आणि दरम्यान ऐकूया डीजेवरती मधुर संगीत. त्यानंतर जाऊया पुन्हा एकदा एक बहारदार मधुर आवाज अर्थातच अमित आदावडे सरांकडे. प्लीज टीम मीटिंग कमी झाली पाहिजे, कारण आपल्याकडे अजूनही अनेक सामने खेळवायचे आहेत. पहिला क्वालिफायरचा आपण सामना पाहतोय, आरबी किंग्स विरुद्ध सुपर किंग्स. आरबी किंग्स क्षेत्ररक्षण करतोय. तर एकूण धावसंख्या पाहिली तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण 5 गड्यांच्या मोबदल्यात 42 अशी धावसंख्या धावफलकावरती नोंदवलेली आहे. आता जर आपण पाहिलं तर या षटकामध्ये या ऋषीने 21 धावा खर्च केल्यात. अतिशय महागडं षटक या ऋषीकडून 3रं षटक टाकलं गेलं. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती असणार आहे तो स्वप्नील आहे. या गोलंदाजाने कालच्या सामन्यामध्ये चांगल्या प्रकारची फलंदाजी केली होती. 40 धावा कुठल्या होत्या. आता मात्र तो गोलंदाजी करिता त्याला आमंत्रित केलंय आणि त्याला
विश्वासानं गोलंदाजी करिता चेंडू सोपवला गेलाय तो कर्णधाराकडून. पाहूया हाच स्वप्नील कशा प्रकारची गोलंदाजी करतो, गोलंदाजी तो यशस्वी ठरतो का, कारण समोर खेळण्याची जबाबदारी असणार आहे तो अक्षयचा साथीदार म्हणजेच प्रणेशच्या खांद्यावरती. प्रणेश पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतो. या एकूण 3 षटकाच्या समाप्तीनंतर 4थ्या षटकाकडे वळतोय. 4थ्या षटकातला गोलंदाजीचा बारा असणार आहे तो या स्वप्नीलचा. दापोली प्रीमियर लीग 2022 मध्ये आपण हा महत्वपूर्ण अशा प्रकारचा क्वालिफायरचा सामना पाहतोय. क्वालिफायरच्या या सामन्यामध्ये क्षेत्ररक्षण सजवताना पाहतो तो स्वतः गोलंदाज स्वप्नील कडून हे क्षेत्ररक्षण पांगवलं जात आहे, कारण स्वप्नीलला माहित आहे की हे 4थं षटक आहे. या 4थ्या षटकात हाणामारी होणार आहे आणि हाणामारी होत असताना मात्र रोखण्याकरिता तशा प्रकारची व्यूहरचना केली जाते. ही व्यूहरचना करताना तो या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो. 4 ते 5 फॉलोचा रदम घेऊन 55 डायबजकडून मारा करतो. या चेंडूवरती मात्र प्रहार करताना चेंडू बरोबर बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी यष्टिरक्षक बरोबर त्या चेंडूवरती जातो. यष्टिरक्षक एक धाव मात्र रोखू शकत नाहीये. या एका धाब्याने संघ पोहोचतोय 43 धावसंख्येवरती. अतिशय महत्वपूर्ण आणि उत्तम नियोजनातली अशा प्रकारची प्रतिष्ठेची स्पर्धा पाहतोय ती म्हणजे दापोली प्रीमियर लीग 2022 पर्व 8व्या मधला हा महत्वपूर्ण गोलंदाजीचा भार या स्वप्नीलच्या खांद्यावरती. तोच स्वप्नील या स्वप्नीलच्या चेंडूवरती प्रहार करायचा होता. चेंडू मात्र बरोबर स्लिपच्या पट्ट्यात जातोय. स्लिपच्या क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारची चूक करत नाही. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करतोय आणि चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करून कोणत्याही प्रकारची धाव खर्च करत नाहीये. या ठिकाणी हा चेंडू निर्धाव टाकण्यात हा गोलंदाज यशस्वी ठरतो. एक चेंडू निर्धाव टाकल्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय तो अक्षयला मात्र या ठिकाणी धावावं लागतंय. फलंदाजी मार्कवरती असणारा फलंदाज एकेरी धाव निश्चितपणे घेतोय. अक्षय मात्र या ठिकाणी बाद होतोय. प्रणेश मात्र या ठिकाणी बाद होतोय. प्रणेशला मात्र दुसरी धाव घ्यायची होती. याच नादात तो बाद होतोय आणि आणखी एक 6वा धक्का बसतोय. 6 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या होते ती म्हणजे 46. नवीन फलंदाज लवकरात मैदानात जाईल. संजू मैदानात जातोय. अक्षय अजूनही मैदानात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात सुरू असलेली आपण ही स्पर्धा पाहतोय. स्पर्धेचा आजचा एकूण 3रा दिवस आहे. 3ऱ्या दिवसातला क्वालिफायरचा हा पहिला सामना आपण पाहतोय, जो सामना आरबी किंग्स विरुद्ध सुपर किंग प्रथम फलंदाजी करते. प्रथम फलंदाजी करताना 5 गड्यांच्या मोबदल्यात 46 अशी धावसंख्या होते. संजू मात्र मैदानात जातोय अक्षयला साथ देण्याकरिता. अक्षयने एक चांगल्या प्रकारे फलंदाजीची धुरा आपल्या खांद्यावरती सांभाळले. त्याच अक्षयला रिझवण्याकरिता, त्याच अक्षयला रोखण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती असणार आहे तो गोलंदाज स्वप्नील बरोबर 55 डायबजकडून मारा करतोय. ब्ल्यू ब्रिज एंडकडून हा मारा मात्र करत असताना मात्र चेंडू हवेत आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दुर्बल आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत नाहीये. तोपर्यंत मात्र या ठिकाणी या फलंदाजाच्या खात्यात म्हणजे संजूच्या खात्यात दुहेरी धाव जाते. या 2 धावांनिशी संघ पोहोचतोय एकूण 48 धावसंख्येवरती. हे 4थं षटक आहे. एकूण जर पाहिलं तर एक चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागणार आहे. इथे मात्र चौकार षटकारांची गरज आहे. या चौकार षटकारांच्या गरजेपुरती या ठिकाणी पाहूया चौकार षटकार येतात का, तशा प्रकारची फलंदाजी केली जाते का, आणि तशा प्रकारची फलंदाजी करण्याकरिता पाठवले गेले ते संजूला मात्र रोखण्याचं काम करणार आहे तो स्वप्नीलच्या या चेंडूवरती मात्र चांगला प्रहार आहे. अतिशय सुरेख अशा प्रकारचा फटका आहे. सुरेख फटक्यानंतर हा चेंडू सीमा पार. एक जबरदस्त अप्रतिम अशा प्रकारचा चौकार पाहायला मिळतो. चौकारानंतर या ठिकाणी षटक संपल्याची देखील खूण होते आणि षटक क्रमांक 4 संपतंय आणि 4 षटकाच्या माफ करा, या ठिकाणी एक चेंडू शिल्लक आहे आणि एकूण धावसंख्या होते ती 52 या अशा प्रकारची धावसंख्या धावफलकावरती नोंदवली गेली आहे. एकूण धावसंख्या 52. 4 षटकांचा आपण खेळ पाहतोय. 4थ्या षटकातले काही चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्कवरती स्वप्नील असणार आहे. स्वप्नीलचं महत्वपूर्ण अशा प्रकारचं हे षटक आहे. अतिशय सुरेख चेंडू, सुरेख फटका आहे. तितकाच सुंदर अशा प्रकारचा फटका, तितक्याच चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करता हा चेंडू बरोबर सीमा पार होतो का ते पाहायचंय आणि दरम्यान षटक देखील संपतंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या होते 56. प्रथम फलंदाजी करताना सुपर किंग्ज या संघाची.
मैदानात लवकरात लवकर स्थापना संपला पाहिजे. पंच दोन्हीही दक्ष अशा प्रकारचे पंच आहेत. पंचांना विनंती आहे कोणत्याही प्रकारचा विलंब होणार नाही, उशीर होणार नाही याची आपण दक्षता घेऊया. 5व्या षटकाकरिता मी घेऊन जातोय माझे सहकारी दत्ता क्षीरसागर यांच्याकडे. धन्यवाद अमितजी. या ठिकाणी 5व्या षटकासाठी गोलंदाजीसाठी पाचारण केले विवेक पवार याला, ज्याने पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये केवळ 6 धावा देणारा विवेक पवार गोलंदाजीसाठी सज्ज होतो. वैयक्तिक कोट्यातलं दुसरं षटक असेल तर संघासाठी त्याचं हे 5वं षटक असेल. शेवटचं आणि अंतिम षटक आहे. पहिला क्वालिफायरचा सामना DPL पर्व 8 मधला आपल्याला पाहायला भेटतो. विवेक पवार सज्ज होतोय. यावेळेला त्याच्या समोर आहे अक्षय पवार. मोठा फटका मारलाय. विवेक पवारने मात्र प्रयत्न केलाय चेंडू अडवण्यासाठी. एक धाव पूर्ण होत असताना दुसऱ्या धावेची प्रतीक्षा आणि चांगली रनिंग बिटवीन विकेट दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान देखील पाहायला मिळते. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना धावा झालेत 58. 58 धावा धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण झाल्यात. शेवटचं षटक आहे, अंतिम षटक. एक महत्वपूर्ण षटक घेऊन गोलंदाजीसाठी विवेक पवार याला पाचारण केलंय. स्वर्गीय तात्या दोंडू बाकर एंड कडनं तो गोलंदाजी करत असताना पंचाच्या डाव्या बाजूने चेंडू फेकेल. यावेळेला मात्र चेंडू पुन्हा एकदा सुरेख टाकलाय. गती परिवर्तन करून टाकलं. सातत्याने वैविध्यपूर्ण गोलंदाजीसाठी ओळखला जातो विवेक पवार. त्याच्या नावावरती DPL पर्व 8 मध्ये एक रेकॉर्ड देखील प्रस्थापित केलाय. या स्पर्धेतलं एकमेव षटक जे मेडन टाकलं गेलं ते विवेक पवारच्या नावावरती नोंदवलंय आणि तोच विवेक पवार RB किंग्स या संघाकडनं गोलंदाजी करतोय. महत्वपूर्ण सामन्यामध्ये महत्वपूर्ण षटक घेऊन त्याला गोलंदाजीसाठी पाचारण केलं. पहिले 2 चेंडू सुरेख टाकलेत त्याने. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर आघाडीचा फलंदाज अक्षय पवार त्याला त्याने जकडून ठेवलंय. मोठे फटके खेळल्यापासून त्याला परावृत्त केलंय. यावेळेचा चेंडू ऑफस्टंपच्या बराच बाहेर पिच झालाय. पंचांचा स्वेअरचा इशारा येईल. एका अवांतर धावेची भर धावफलकामध्ये पुन्हा एकदा पडत असताना आणि धावसंख्या मात्र पोहोचले 61 रन. एक महत्त्वाची इनिंग सादर केली आतापर्यंत अक्षय पवार यांनी. तो सुरुवातीला आघाडीचा फलंदाज म्हणून मैदानामध्ये आला. तदनंतर मात्र सातत्यानं एक मोठमोठे फटके देखील खेळण्याचा प्रयत्न केला. चांगला चेंडू आहे. सिंगल डबल धावा घेत राहिला. खराब चेंडूवरती मोठा फटका देखील त्याच्या बॅटमधून आम्ही पाहिलाय. यावेळेचा चेंडू आखोट टप्प्याचा आहे. मोठा फटका मारायचा आहे. पंचांचा स्वेअरचा इशारा येतोय. एका अवांतर धावेची भर धावफलकामध्ये पडत असताना आणि धावसंख्या मात्र पुढे सरकली जाईल. धावा झाल्यात 62 म्हणजे 62 धावा धावफलकावरती. विवेक पवार मात्र थोडासा आश्चर्यचकित झाला. त्याला मात्र आश्चर्याचा धक्का देखील बसला की पंचाने नेमका चेंडू स्वेअर का डिक्लेअर केला. अर्थातच या ठिकाणी चेंडू जर पाहिला तर स्वेअर आहे. एका अवांतर धावेची भर मात्र धावफलकामध्ये पडली. अक्षय पवारने देखील पंचांकडे दाद नक्कीच मागितली होती आणि त्यांनी जो विचार केलेला होता तो त्याचा जो अंदाज होता तो अतिशय योग्य होता. पंचाने देखील त्याच्या अंदाजाबरोबर सहमती दर्शवली आणि एक धाव मात्र धावफलकावरती जोडली गेली आहे. पुन्हा एकदा विवेक पवार सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवरती समोरच्या एंडकडनं त्याच्या समोर आहे अक्षय पवार. यावेळेचा चेंडू आखोट टप्प्याचा आणि नो चेंडू डिक्लेअर केला जाईल. याचा अर्थ आता जो चेंडू फेकला जाईल त्याच्यावरती फ्रेट अलाउड असेल. म्हणजे फलंदाजाला स्वच्छंदपणे फलंदाजी करण्यासाठी तुम्ही मात्र मुभा दिलेले आहे. तो झेलचित होऊ शकत नाही, तो त्रिफळाचित होऊ शकत नाही आहे. झाला तर तो धावचीच्या स्वरूपामध्ये नक्कीच बाद होणार आहे. म्हणजे लायसन आहे फलंदाजाकडे स्वच्छंदपणे मनसोक्तपणे फलंदाजी करण्यासाठी. यावेळेला विवेक पवारवरती प्रेशर असेल. समोर आहे बलाढ्य खेळाडू अक्षय पवार. हो, चेंडू सुरेख टाकलाय. काय गोलंदाजीमध्ये कमबॅक केले आपल्याला विवेक पवार याच्या माध्यमातून. तर त्याच वेळेला संजू यांनी पंचांकडे दाद मागितले. कदाचित नो चेंडू आहे का, परंतु पंच तटस्थ आपल्याला पाहायला भेट आहे. चांगलं कमबॅक आपल्याला पाहता येत आहे विवेक पवार यांच्याकडून. हीच तर खासियत आहे विवेक पवारची. कारण त्याच्या गोलंदाजीचं जे भात आहे त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे चेंडू आपल्याला पाहायला भेटेल. वैविध्यपूर्ण गोलंदाजी आपल्याला विवेक पवार यांच्याकडनं पाहायला मिळाली आहे. हा चेंडू पुन्हा एकदा सुरेख टाकलाय. गतिमान पद्धतीचा चेंडू. अतिशय भन्नाट वेग आपल्याला विवेकच्या या षटकामध्ये पाहायला मिळाला आणि त्याच्यामुळे कुठेतरी अक्षय पवारला बीट केलं. आतापर्यंतची 4 षटकं अतिशय अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाली सुपर किंग्स संघासाठी. परंतु हे 5वं षटक आहे ते मात्र फार महत्त्वाचं ठरत आहे त्या RB किंग्स या संघासाठी.
पहिल्या षटकामध्ये केवळ 6 धावा खर्ची घालणारा विवेक पवार या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी करतोय आणि त्याच्या शानदार गोलंदाजीसाठी त्याला 500 रुपयाचं कॅश प्राईज देखील आतापर्यंत मिळालं आहे. यावेळी मात्र धावचीची संधी असेल, फलंदाजाला परतावं लागेल डकआउटकडे. म्हणजे सातत्यानं मोठा फटका खेळायचा होता, बीट होत राहिला आणि त्याच्यामुळे प्रेशर देखील क्रिएट झालं त्याच्यावरती. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये तो धावचीत देखील झालेला आहे. आदरणीय जाहीद आराई साहेब आपले आघाडीचा फलंदाज म्हणून तो मैदानामध्ये गेला. चांगली बॅटिंग देखील त्याच्या माध्यमातून आम्ही पाहिली आहे. सौफेर फलंदाजीसाठी ओळखला जातो अक्षय पवार आणि त्याची महत्त्वाची विकेट मात्र धावचीच्या स्वरूपात डकआउटकडे परतलेली आहे. संभवतः या शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू असेल आणि तो फेकण्यासाठी पुन्हा एकदा विवेक पवार सज्ज होईल. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल. ओव्हर द विकेट त्याचा भन्नाट मारा आतापर्यंत आम्ही पाहिलेला आहे. याच्या अगोदरचं जे पहिलं षटक आम्ही पाहिलं केवळ 6 धावांचं पाहायला मिळालं. त्या 6 धावा देत असताना त्यांनी विकेट देखील प्राप्त केलेल्या होत्या आणि त्याच्या या दर्जेदार गोलंदाजीसाठी बाबू दाडवे यांच्याकडून देखील 500 रुपयाचं कॅश प्राईज मिळालंय. वेल्डन विवेक पवार. गावतळे गावातून तो बिलॉंग करतो. त्रिवेणी गावतळे संघासाठी सातत्यानं मोठमोठ्या स्पर्धा देखील त्याने खेळल्यात. अनेक व्यावसायिक संघाच्या विरोधात देखील तो लढलाय. ज्यावेळेला ग्रामीण क्रिकेट आणि शहरी क्रिकेट अशा पद्धतीच्या स्पर्धा होतात त्यावेळेला शहरी संघाबरोबर देखील त्याने बऱ्याच वेळेला 2-2 हात देखील केलेले आहेत. अशा ग्रामीण भागातून बिलॉंग करणारा विवेक पवार आज दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानावरती एक चांगलं बॅटल सादर करतोय. या षटकातला शेवटचा चेंडू संजूसाठी. संजूने मात्र चेंडू टोलवलेला आहे ऑन साइड रिजन मध्ये. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेची प्रतीक्षा असेल. संजू मात्र एक मॅरेथॉन इनिंग खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि बघा त्याच्या बॅटमधून इथे तिसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. 4थ्या धावेसाठी प्रतीक्षा असेल परंतु मिळणार नाहीये. चेंडू स्वप्नीलच्या हातामध्ये आहे. एकंदरीत 3 धावा देखील पूर्ण झाल्या. षटकाचा खेळ देखील संपलाय. तर 5 षटकांचा खेळ संपला. संघाची धावसंख्या मात्र झाली 66. विजयासाठी 67 धावांचं सेट केलेलं टार्गेट. एक छोटासा ब्रेक घेऊया, डीजेकडे जाऊया आणि पुन्हा एकदा सेकंड इनिंगची सुरुवात होईल. त्यावेळेला मी मात्र तुम्हाला सुपर किंग क्षेत्ररक्षण सजवून घ्या.
त्याचबरोबर सलामीचे फलंदाज आरबी आपण लवकरात लवकर मैदानात पाठवायचं आहे. तर यानंतरचा सामना असणार आहे DS स्पोर्ट्स दापोली विरुद्ध AS दापोली. या दोन्ही संघांना मी निश्चितपणे पुकार देतोय. आपण टॉस करिता समालोचन कक्षाकडे यायचं आहे. DS स्पोर्ट्स विरुद्ध AS दापोली फायटर या दोन्ही संघांकरिता हा शेवटचा पुकार आहे. आपण लवकरात लवकर टॉस करिता समालोचन कक्षाच्या दिशेने यायचंय. दोन्ही संघ समालोचन कक्षाच्या दिशेने येथील क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलं गेलंय. आता मात्र पाहायचंय ब्ली ब्रिज एंड आहे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर अनंत उर्फ तात्या बाकर एंड आहे. समालोचन कक्षाकरिता ज्यांनी सौजन्य दिलंय ही क्रीडानगरी ज्यांच्या नावाने आपण ओळखतो ती म्हणजेच आदरणीय सन्माननीय रवींद्र श्रीधर सातनाक. या क्रीडानगरीमध्ये आपण हा महत्वाचा अशा प्रकारचा सामना पाहतोय. जो सामना होतोय RB किंग्स विरुद्ध सुपर किंग्स यांच्या दरम्यानचा सामना. सुपर किंगने प्रथम फलंदाजी केली आणि प्रथम फलंदाजी करत करत 5 षटकांमध्ये 66 एकूण 68 धावा 66 धावा कुठल्या आहेत आणि 67 धावांचा पाठलाग करायचा आहे. 67 धावांचा पाठलाग करण्याकरिता दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानात जाताना पाहतोय. कारण 67 धावा ह्या फार महत्वाच्या असणार आहेत आणि हे उद्दिष्ट जर पाहिलं तर अवघड अशा प्रकारचं उद्दिष्ट आहे. या अवघड उद्दिष्टांपर्यंत जाण्याकरिता सलामीचे दोन्ही फलंदाज सज्ज झालेले आहेत. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज देखील सज्ज होतोय. क्षेत्ररक्षक देखील सज्ज असणार आहेत. कारण दापोली प्रीमियर लीग 2022 मधला हा क्वालिफायरचा आपण सामना पाहतोय. जो सामना होतोय RB किंग विरुद्ध सुपर किंग अशा प्रकारचा सामना आहे. सुपर किंग्ज या संघाने प्रथम फलंदाजी करून उद्दिष्ट ठेवले ते 67 धावांचा पाठलाग करण्याकरिता सलामीचा फलंदाज गोलंदाजी मार्कवरती पिंटे आहे तर विवेक फलंदाजी मार्कवरती आहे. स्वप्नील मात्र त्याला साथ देणार आहे ज्याने कालच्या दिवसामध्ये जबरदस्त अशा प्रकारची अफलातून फलंदाजी करणारा स्वप्नील मात्र नॉन स्ट्राईक वरती आहे. पिंटाचा चेंडू खेळण्याकरिता सज्ज होतोय तो म्हणजेच एक गुणवान अशा प्रकारचा फलंदाज विवेक सज्ज होतो. विवेक करिता स्वप्नीलचा हा प्रयत्न असणार आहे साथ देण्याचा. मात्र गोलंदाजी मार्कवरती आहे तो गोलंदाज पिंट्याचा हा चेंडू आहे अतिशय सुरेख चेंडू. सुरेख फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी येतोय. लंगावता क्षेत्ररक्षक चेंडूवरती आल्यानंतर एकीर धाव मात्र या विवेकच्या खात्यात जाते. विवेक स्वतःचं खातं उघडतोय संघाचं देखील खातं उघडतोय आणि संघ पोहोचतोय एकूण 67 धावांचा पाठलाग करताना 1 या धावसंख्येवरती. आता मात्र स्वप्नीलकडे फलंदाजीची धुरा असणार आहे जो या ठिकाणी स्ट्राईक रेटवरती आहे. पिंटाचा चेंडू खेळण्याकरिता तो सज्ज होतोय. पिंटाच्या या चेंडूवरती मात्र अतिशय सुरेख चेंडू सुरेख अशा प्रकारचा क्षेत्ररक्षण आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये एक जबरदस्त क्लास अशा प्रकारचा झेल टिपतोय. आणि काल ज्याने दिवस गाजवला होता अशा प्रकारच्या स्वप्नीलने मात्र तंबूत परतावा लागतंय. फटका देखील तितक्याच चांगल्या पद्धतीने एक झेल टिपला जातोय. फलंदाज बाद होतोय आणि बाद झाल्यानंतर धावसंख्या होते ती 1 गडी बाद 1 डीजे ऑपरेटर मला जोड. हे जे गाणं आपण ऐकतोय हे गाणं जे या ठिकाणी सरपंच ज्यांच्या नावाची ही क्रीडानगरी आहे ते म्हणजेच आदरणीय रवींद्र सातनाक यांच्याकरिता हे डेडिकेट केलेलं गाणं आहे. दापोली प्रीमियर लीग 2022 मध्ये आपण हे गाणं ऐकलं. तदनंतर आपण मैदानात खेळताना पाहतोय तो एक चांगल्या प्रकारचा फलंदाज नवा फलंदाज मैदानात येतोय. त्याला रिझवण्याचं काम हा पिंट्या करणार आहे. पिंट्या मात्र हा चेंडू एक चांगल्या प्रकारचा चेंडू टाकतोय. का हा 6व्या ते 7व्या ST वरचा चेंडू होता. फलंदाज मात्र त्या ठिकाणी पाहत राहिला कारण त्याला वाटलं होतं की हा चेंडू वाईट जाईल मात्र तसं होत नाहीये. चेंडू चांगल्या प्रकारचा आहे आणि चांगल्या प्रकारच्या चेंडूची सांगता होत आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती पिंट्या सज्ज होतोय. पिंट्याचा हा चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. फलंदाज या ठिकाणी पूर्णतः बीट होतोय. आधीचा चेंडू थोडासा बाहेर होता. आताचा चेंडू मात्र थोडासा यष्ट्यांजवळून जातोय. थोडीशी उसाळी मारून जातोय आणि फलंदाज पुन्हा
एकदा पूर्णता भेटवतोय. यष्टीरक्षक कोणत्याही प्रकारची चूक न करिता हा चेंडू पुन्हा या पिंटाकडे सोपवतोय, गोलंदाजाकडे सोपवतोय. गोलंदाज पुन्हा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. अनंत उर्फ तात्या बाकर कडून हा मारा केला जाणार आहे. 10 ते 12 पालाचा रनअप या ठिकाणी गोलंदाजाकडून घेतला जातोय. गोलंदाज मात्र या चेंडूवरती पाहूया किती धावा खर्च करतो. ते चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आहे. फलंदाज एकेरी धाव घेऊन संतुष्ट होतोय. या एकेरी धावेने संघ पोहोचतोय एकूण एका गड्याच्या मोबदल्यात 2 या धावसंख्येवरती. आता मात्र फलंदाजी करावी लागणार आहे ती म्हणजेच या चांगल्या प्रकारच्या विवेक पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करतो ते. विवेक वरती मात्र आता पूर्णतः जबाबदारी असणार आहे. स्वप्नील तंबूत परतलेला आहे. स्वप्नीलची काल बॅट चांगल्या प्रकारे तळपली होती. आज देखील त्याने चांगल्या प्रकारचा फटका मारला होता. मात्र पिंट्याने चांगल्या प्रकारचा झेल टिपलाय. तोच पिंट्या गोलंदाजी मार्कवरती. आता मात्र हा चेंडू खेळताना खराब प्रयत्न होता. मिस टाइम अशा प्रकारचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. या प्रयत्नात मात्र पंचांकडून इशारा येतो लेग बाईज नंतर या ठिकाणी ही एकेरी धाव देखील घेतली होते. षटक देखील संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या होते प्रत्युत्तर देताना 1 गडी बाद 3 अशी धावसंख्या होते. 67 धावांचा पाठलाग करताना डीजे ऑपरेटर मला जोडले जातात. श्री मंगल डीजे ऑपरेटर. आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. 67 धावांचा पाठलाग करत असताना केवळ धावा आतापर्यंत 3 धावफलकावरती पूर्ण झालेले आहेत. चांगली गोलंदाजी पिंट्या यांनी आपल्या समोर सादर केलेली आहे. महत्वाची जी विकेट होती ते मात्र डकआउटकडे परतलेले आहेत. त्यानंतर गोलंदाजी करण्यासाठी नवीन गोलंदाज सज्ज होतोय. समोर आहे विवेक पवार. मोठा फटका आलाय. यावेळेला टायमिंग प्रॉपर आहे. चेंडू चाललाय वन्स बाउन्स की सरळ गेलाय बघायचं आहे. सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. आहे DPL अपोली आणि त्याचबरोबर DS स्पोर्ट्स अपोली या 2 संघांमध्ये नाणेफेकीचा कौल होतोय. आदरणीय राजूदादा घोसाळकर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल संपन्न होताना दोन्ही संघाचे कॅप्टन समोरासमोर आहेत. पहिला एलिमिनेशन राऊंड असणार आहे. जो संघ पराजित होईल तो मात्र स्पर्धेतनं बाहेर पडेल. मोहम्मद कैफ मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. यावेळेला ओव्हर द विकेट मारा करत असताना पुन्हा एकदा मोठा फटका आलाय. आहे विवेक पवार ब्रँडेड षटकार. वा काय जबरदस्त बॅटिंग. अर्थातच आपण बघितलं तर DPL मधला सर्वोत्तम असा खेळाडू आपल्याला पाहायला भेटतोय विवेक पवार. ज्याची बॅटिंग ज्याची गोलंदाजी आतापर्यंत राहिली सर्वोत्तम. पूर्ण झालेली आहे. विवेक पवारने मात्र अतिशय घनाघात्याचे प्रहार करायला सुरुवात केली आहे. आरबी किंगचा हा ब्रह्मास्त्र आहे आणि हे ब्रह्मास्त्र मात्र तुटून पडलंय. गोलंदाज मोहम्मद कैफ याच्यावरती ओव्हर द विकेट मारा करत असताना मोहम्मद कैफचा खराब चेंडू आहे. यावेळेला मात्र जर आपण पाहिलं तर थोडासा फटका फसलाय. फलंदाजाला परतावं लागेल. खराब चेंडूवरती षटकार येणं गरजेचं, परंतु विवेक पवारचा फटका फसला. फलंदाजाला परतावं लागेल डकआउटकडे आणि अजून एका विकेटची आपण जर बघितलं तर वापसी झाली डकआउटकडे. मोठा झटका आहे तो आरबी किंग संघाला.
स्ट्रोकचं जे सिलेक्शन होतं ते मात्र चुकलेलं आहे विवेक पवारचं. आणि एका खराब चेंडूवरती जर आपण बघितलं तर एक चुकीचा फटका मारून विवेक पवार मात्र डकआउटकडे परतलेला आहे. एक नवीन बॅट्समन आपल्याला मैदानाकडे वाटचाल करताना देखील पाहायला भेटतोय. सूरज सारखा एक खंदा फलंदाज मैदानाच्या दिशेने वाटचाल करतोय. त्याचबरोबर अजून देखील अभिजित पवार आहे फलंदाजी मार्कवरती. तो देखील चांगली बॅटिंग करू शकतो, त्याच्याकडे देखील क्षमता आहे. मोठमोठे फटके खेळण्याची, ताडीलमधून तो बिलॉंग करतो. सद्यस्थितीमध्ये मुंबई त्याचं वास्तव्य आहे. DPL मध्ये खेळण्यासाठी तो मुंबईमधून इथे दाखल झालाय आणि त्याला संधी मिळाली या महत्त्वाच्या मॅचमध्ये मोठमोठे फटके खेळण्यासाठी. कॅप्टनने देखील विश्वास दाखवला त्याच्यावरती, परंतु हा विश्वास तो सार्थकी ठरवेल का हे देखील बघणं फार इम्पॉर्टंट असेल. तर गोलंदाजीमध्ये मात्र एक महत्त्वाची विकेट प्राप्त करून देत असताना मोहम्मद कैफ याना देखील आपण पाहतोय चांगली गोलंदाजी आतापर्यंत सादर केली आहे. मोहम्मद कैफ याने थोडासा चेंडू होता तो खराब होता, परंतु जो फटक्याचं सिलेक्शन मात्र चुकलं विवेक पवार याचं आणि तो बाजाला. यावेळचा मात्र चेंडू सुरेख टाकलाय. कोलवरचा चेंडू आहे, खोदून काढायचा आहे फलंदाजाला. ऑन साइड रिजन मध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तोपर्यंत संधी आहे फलंदाजाकडे एक धाव पूर्ण करण्याची. आणि संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकली गेली आहे. धावा झालेत यावेळेला सद्यस्थितीमध्ये जर बघितलं षटक क्रमांक दुसरं सुरू असताना 14 धावा आतापर्यंत धावफलकावरती पूर्ण झालेत. प्रभू रामचंद्रांना रामराज्य निर्माण करण्याच्या अगोदर 14 वर्षाचा वनवास सहन करावा लागला. यावेळेला 14 धावसंख्येवरनं धावसंख्या वेगाने पुढे सरकते. आलाय मात्र एक खणखणीत षटकार. 20 धावा धावफलकावरती पूर्ण. काय जबरदस्त बॅटिंग. महत्त्वाच्या मॅचमध्ये एक महत्त्वपूर्ण फटका देखील आला जो 6 धावांसाठी रूपांतरित झाला. षटकार आला. का बॅटिंग सादर केले अभिजित. समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला जे 4 चाकी वाहन उभं केलेलं आहे, पार्क केलेलं आहे, आपल्याला विनंती आहे सर आपलं वाहन पार्किंग स्थळी पार्क करा प्लीज. सफेद कलरची 4 चाकी त्या ठिकाणी उभी आहे. आपल्याला विनंती आहे कृपया आपलं जे वाहन आहे ते पार्किंग स्थळी पार्क करावं. DPL पर्व 8 मधला हा महत्त्वाचा सामना आपण पाहतोय. पहिला क्वालिफायरचा सामना असेल RP किंग्स आणि त्याचबरोबर सुपर किंग्स या 2 बलाढ्य संघांमध्ये सामना रंगला जातोय. अभि पवार मात्र स्ट्राईकवरती खेळतोय. मोहम्मद कैफ याच्यावरती त्यांनी मोठं आक्रमण देखील केलं. ऑन साइड रिजनमध्ये डीप मिड विकेट वरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवला. 6 धावा देखील मिळाल्या. संघाची धावसंख्या 20 पर्यंत पोहोचली आहे. 67 धावांचा पाठलाग करत असताना अभिसाठी टाकलेला चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका. याही वेळेला बॅक टू बॅक चेंडू जाईल. वन्स बाउन्स सीमारेषेच्या बाहेर चौकार आहे अभि पवार ब्रँडेड चौकार. सुरेख बॅटिंग बॅक टू बॅक अभि याच्याकडून. तो त्याच पद्धतीने मैदानात मात्र इथून फलंदाजी फुलवावी लागणार आहे. जर फलंदाजी फुलली तर धावसंख्या चांगल्या प्रकारची होऊ शकते. कारण दापोली प्रीमियर लीग 2022 मधला हा सामना पाहतोय तो सामना आहे RP किंग्स विरुद्ध सुपर किंग अशा प्रकारचा सामना आहे. एकूण 2 षटकं संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 67 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या होते ती 2 गड्यांच्या मोबदल्यात 24 अशी धावसंख्या होते. फलंदाजी मार्कवरती असणारा तो फलंदाज अभिचा साथीदार सूरज असणार आहे. सूरज पाहूया ही गरज पूर्ण करतो का. गोलंदाजी मार्कवरती येतो गोलंदाज सौद आहे. सौद पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतो. सौदची ही महत्वपूर्ण अशा प्रकारची गोलंदाजी आहे. सौदचा हा चेंडू या ठिकाणी खेळलाय. अतिशय सुंदर पद्धतीने खेळतोय. चेंडू बरोबर भिरकावून देतोय.
या चेंडूवरती एक चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होते. चांगल्या प्रकारच्या क्षेत्ररक्षणानंतर ही दुहेरी धाव मात्र रोखली जाऊ शकत नाहीये. या दुहेरी धावेने संघ पुन्हा एकदा पुढे सरसावणार आहे. परंतु जर आपण सूरजला पाहिलं तर तो आक्रमण करण्याचा प्रयत्न करतो, कारण त्याला माहित आहे की 67 धाबांचा पाठलाग करायचा आहे. त्याकरिता जलद गतीने धाबा उभारणं फार गरजेचं आहे. विजय साकारायचा आहे तर त्याकरिता मात्र कष्ट करावे लागणार आहेत आणि तेही स्पष्ट अशा प्रकारचे कष्ट करावे लागणार आहेत. स्पष्ट अशा प्रकारचा फटका आहे, अतिशय दर्जेदार देखणा अशा प्रकारचा, डोळ्याचं पारणं फेडणारा अशा प्रकारचा या ठिकाणी फटका मारत असताना हा फलंदाज बाद होतोय. जबरदस्त अशा प्रकारचा तिसरा धक्का बसतोय. मोठा फटका मारत असताना सूरज बाद होतोय. सूरजच्या स्वरूपात जबरदस्त धक्का बसतोय. आणखी एक गडी तंबूत परततोय. नवा फलंदाज स्वतः कर्णधार बंड्या मैदानात जातोय. आता मात्र बंड्याला या ठिकाणी स्वतः कप्तानी पारी खेळावी लागणार आहे, म्हणजेच कप्तानी इनिंग खेळावी लागणार आहे. आणि कप्तानी इनिंग तो खेळणार का, कारण समोर गोलंदाजी आहे ती सौची गोलंदाजी आहे, जो जलद गतीने गोलंदाजी करतो. या षटकातला तिच्या सुंदर फटका आहे. ह्या अलॉंग द कार्पेट चेंडू खेळल्यानंतर या चेंडूवरती मात्र या फलंदाजाच्या खात्यात निश्चितच म्हणजेच अभिच्या खात्यात ही एकेरी धाव जाते. अभि मात्र कोणत्याही प्रकारचा मोठा फटका भरत नाहीये, कारण त्याला माहित आहे की आतापर्यंत आपले 3 गडी बाद झालेत. त्यामुळे इथून चांगल्या प्रकारची फलंदाजी होणं अपेक्षित आहे. भागीदारी या ठिकाणी झाली तर डोकेदुखी ठरणार आहे ती क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकरिता. क्षेत्ररक्षण करणारा संघ मात्र विजयाच्या दिशेने चांगल्या प्रकारची वाटचाल करतोय. इथे मात्र बंडाला टिकून फलंदाजी करावी लागणार. टिकून तो फलंदाजी करणार का, आणि चांगल्या प्रकारचा चेंडू आहे, चांगल्या प्रकारच्या चेंडूचा तो सन्मान करतोय. स्वतःच्या फॉलो मध्ये हा चेंडू अडवतोय. तो म्हणजे सौद कडून चांगल्या प्रकारची गोलंदाजी होताना पाहतोय. या महत्वपूर्ण अशा प्रकारच्या तिसऱ्या षटकातला मारा अचूक आणि चांगल्या प्रकारे करत करत फलंदाजांना जखडून ठेवण्याचं काम आतापर्यंत याच सौदने केले. तोच सौद अनंत बाकर इटकडून हा मारा करते. अतिशय सुरेख चेंडू, सुरेख अशा प्रकारचा फटका. चेंडू हवेत आहे, त्याकडे कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाही आहे. कव्हर पट्ट्यात चेंडू जातोय. कव्हर पट्ट्यातून मात्र या ठिकाणी पाहायचं आहे एकतीस 13 चेंडू 36 धावांची गरज. तेरा चेंडू 31 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा खेळ सुरू होतोय. आमचे कॅमेरामन आहेत, हे कॅमेरामन दोन्ही चांगल्या प्रकारे कामगिरी बजावतात. एका बाजूला आपण सुमित तिवारी आणि दुसऱ्या बाजूला साहिल चव्हाण
तर ऑपरेटर म्हणून कामगिरी पार पडताना सचिन राठोड अशा प्रकारचे हे टेनिस क्रिकेट डॉट इनची टीम आमच्या DPL मध्ये दाखल झालेली आहे. फलंदाजी मार्कवरती फलंदाजी करण्याकरिता फलंदाज सज्ज असणार आहे तो म्हणजेच बंड्या. स्वतः कर्णधार आहे, कर्णधाराची भूमिका त्याला बजावावी लागणार आहे. फलंदाजीची जी संपूर्ण धुरा आहे ती आपल्या खांद्यावरती घ्यावी लागणार आहे आणि ही धुरा तो समर्थपणे पेलावतो का हे पाहायचं आहे. मात्र या ठिकाणी पाहायचं आहे हा चेंडू अतिशय खराब चेंडू आहे कारण डाव्या यष्टीच्या खूपच बाहेर मारा करतोय आणि पंच मात्र या चेंडूला स्वर असल्याची खूण करतायत. स्वर धाब्याने धावसंख्येत निश्चितपणे भर पडते. या ठिकाणी जो मारा आहे तो बरोबर मधल्या यष्टीवरती किंवा उजव्या यष्टीवरती कडे फार गरजेचं आहे. मात्र सौथ ही चूक करतोय, चुकीचा फायदा होतोय तो बरोबर बंड्याच्या संघाला. बंड्याचा संघ म्हणजेच एकूण चांगल्या प्रकारची फलंदाजी गोलंदाजी करताना पाहिलं होतं. आता तोच बंड्या अतिशय सुरेख चेंडू आहे, बॅटच्या पट्ट्यात येत नाही. या चेंडूवरती मात्र बंड्याला मात्र थोडीशी एक संधी प्राप्त होत आहे. खराब क्षेत्ररक्षण आणि खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा उठवत या दोन धाबा या ठिकाणी चोरल्या जात आहेत. पंच खात्री करतायत आणि या चेंडूवरती फक्त आणि फक्त 2च धाबा असणार आहेत. षटक देखील संपतंय. एकूण 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात 34-67 धाबांचा पाठलाग करताना ना मित्रांनो 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 33 धावांची विजयासाठी आवश्यकता आहे. बंड्यासारखा एक बलाढ्य खेळाडू अजून देखील आपल्याला फलंदाजी मार्गवरती पाहायला भेटेल. तर त्याचा जो सहकारी आहे तो देखील तेवढेच एक विस्फोटक अशी फलंदाजी करू शकतो. अर्थात अभि आपल्याला पाहायला भेटतोय. दोघे आता मात्र सेट झालेले फलंदाज आहेत. अभि बराच वेळ विकेटवरती आहे त्यामुळे चेंडू मात्र त्याला फुटबॉल सारखा दिसत असावा. बंड्या मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं की तो जायबंदी झालेला आहे. म्हणजे याच्या अगोदर ज्यावेळेला तो क्षेत्ररक्षण करत होता त्यावेळेला तो जायबंदी झालेला आहे. दुखापतग्रस्त आहे. थोडंसं धावताना त्याला स्ट्रगल करावं लागेल. त्याच्यामुळे जास्तीत जास्त स्ट्राईक आहे ती अभि पवार स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करेल आणि ज्यावेळेला बंड्या मात्र स्ट्राईकवरती येईल त्यावेळेला चौकार आणि षटकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या वेगाने वाढवण्याचा प्रयत्न आपल्याला बंड्या याच्या माध्यमातून देखील पाहायला भेटेल. तर गोलंदाजीची जबाबदारी कुणाला सुपूर्द केली जाईल? मला वाटतं पिंट्याच्या हातामध्ये चेंडू आहे. ऑफकोर्स या ठिकाणी पिंट्या मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होताना देखील पाहायला भेटेल. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 12 विजयासाठी. अजून देखील 33 धावांची आवश्यकता असेल. दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण लढत आहे. पहिला क्वालिफायरचा सामना आपण पाहतोय. जो संघ जिंकेल तो सरळ फायनलमध्ये पोहोचणार आहे. तर जो संघ पराजित होईल त्याला संधी मात्र अजून एक नक्कीच भेटेल. कारण याच्यानंतर पहिला एलिमिनेटर राऊंड असेल DS स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर AS फायटर्स दापोली अशी लढत देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक महत्त्वाची लढत दरम्यान मैदानामध्ये सुरू आहे. पहिला क्वालिफायरचा सामना प्रथम फलंदाजी करत असताना 66 धावा बनवल्या. 67 धावांचं सेट केलेलं टार्गेट. यावेळेला मोठा फटका खेळायचा आहे. फटका मात्र फसलेला आहे. एका धावेसाठी संघर्ष करताना बघा धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि इथं परतावं लागेल ते देखील अभि पवार याला. अजून एका विकेटचं पतन झालंय परंतु बंड्यासाठी त्यांनी स्वतःच्या विकेटचं बलिदान दिलंय असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही आहे. तर मैदानामध्ये दादा खेळाडू अजून देखील उभा आहे. त्याचं नाव आहे बंड्या आणि स्वतः कॅप्टन देखील आहे. यावेळेला एक कॅप्टन इनिंग त्याला सादर करावी लागेल. तर त्याच वेळेला नॉन स्ट्राईक मार्कवरती ऋषी याला देखील आपण बघू शकतो. गोलंदाजी करत असताना अतिशय मागडा ठरला होता ऋषी. यावेळेला चेंडू जोरदार पद्धतीने टोलवलाय. सिंगल धावेवरतीच समाधान मानावं लागेल कारण जायबंदी झालाय तो. अर्थातच बंड्या दुखापतग्रस्त असताना त्याला वेगाने धावा पूर्ण करता येणार नाहीत. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या सद्यस्थितीमध्ये आपण बघतोय
35 पर्यंत पोहोचलेले आहे. 67 धावांचा पाठलाग करत असताना मोठमोठे फटके खेळावे लागतील दोन्ही खेळाडूंना. विशेषतः आता मात्र जबाबदारी असेल ते ऋषी याच्यावरती देखील, कारण बंड्या जाईबंदी असल्यामुळे संपूर्ण संघाची जी जबाबदारी आहे, या मॅचची विशेषतः जी जबाबदारी आहे ती स्वतःच्या खांद्यावरती घ्यावी लागेल ऋषी याला. विवेक पवार बाद झाला, त्यानंतर अभि देखील बाद झाला, स्वप्नील शिंदे बाद झालेला आहे. आक्रमक खेळाडू डकआउटकडे परतल्यानंतर यावेळेला मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फटका मात्र फसलाय तो ऋषी याचा. चेंडू निर्धाव पद्धतीने चालला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. वेल्डन चांगली गोलंदाजी पिंट्या यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल, तारीफ तर करावी लागेल, कारण प्रेशरमध्ये असताना जी गोलंदाजी केली पिंट्या यांनी, अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक देखील त्याने चांगलं हाताळलं होतं. यावेळेचा चेंडू ऋषी याच्यासाठी जोरदार प्रहार केलाय. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. यावेळेला DPL ब्रँडेड षटकार आला. वेल्डन सुरेख बॅटिंग आपल्याला पाहायला भेटते. झालेले आहे 41 41 26 धावांची अजून देखील आवश्यकता. ऋषी ऑन फायर. आक्रमक खेळाडू आपल्याला पाहायला भेटतो. बॅक टू बॅक मोठा फटका आहे, गगनचुंबी असा स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे आणि इथे मात्र विकेटचं पतन होईल. अक्षय पवार अर्थातच या ठिकाणी चेंडूवरती आला, विकेट देखील घेतली आणि मात्र पिंट्याला मिळतंय बॅक टू बॅक दुसरे यश. फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल होतोय. स्ट्राईक वरती खेळतो बंड्या शिर्के, कॅप्टन आहे. योग्य जर नियोजन असेल आणि त्याचबरोबर स्वतःवरती जर आत्मविश्वास असेल तर हजारो तलवारींचं युद्ध वाघ नख्यांच्या जोरावरती देखील जिंकता येतं. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं तुम्हाला आणि आम्हाला. अर्थात ते नियोजन तुम्हाला देखील इथे पार पाडणं गरजेचं आहे. यावेळेला स्ट्राईकवरती असेल तो बंड्या. इथे मात्र जबरदस्त बॅटिंग करावी लागेल, कारण इथे संघर्ष करतोय अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यासाठी. पिंट्याच्या हातामध्ये चेंडू आहे, मोठा फटका खेळायचा आहे, शरीरापासून चेंडू मात्र दूर राहिला. षटकाची समाप्ती देखील झालेली आहे आणि एकंदरीत 4 षटकाचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतो 41. विजयासाठी अजून जर कॅल्क्युलेशन केलं तर शेवटचे चेंडू शिल्लक असतील 6. विजयासाठी 26 धावांची आवश्यकता. ऐकूया DJ वरती मधुर संगीत आणि तदनंतर मात्र पुन्हा एकदा महाराष्ट्राचा मधुर आवाज अर्थातच अमित आदावडे सरांकडे जाऊ. आणि AS दापोली फायटर आपण आपला निर्णय कळपायचा आहे. सहा चेंडू आणि 26 धाबांची गरज. 6 चेंडू 26 धाबांची गरज असताना मात्र दोन्ही फलंदाज या ठिकाणी झुंज देणार आहेत. खेळण्याची जबाबदारी असणार आहे तो फलंदाज सलमानच्या खांद्यावरती, जो सलमान नवीन आहे, परंतु चेंडू टाकण्याची जबाबदारी असणार आहे ती अविष्कारच्या खांद्यावरती, जो अविष्कार मगाशी दुखापतग्रस्त झाला होता. बरोबर आमच्या डाव्या उजव्या बाजूला जे 4 व्हीलर आहे ती त्या ठिकाणाहून हटवायची आहे. कोणत्याही परिस्थितीत आपण 4 व्हीलर हटवायची, अन्यथा हवा काढली जाईल. आणि त्याचबरोबर रिक्षा देखील आहे, ती रिक्षा देखील त्या ठिकाणी मैदानात येता कामा नये, ती मैदानाच्या बाहेर
पार्किंगची व्यवस्था आहे त्याच ठिकाणी असणार आहे. 6 चेंडू 26 धावा. सलमान मात्र या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न करणार आहे, विजयासाठी झुंज देणार आहे तो म्हणजे सुपर किंगचा प्रतिस्पर्धी संघ म्हणजेच आरबी किंग कडून ही या ठिकाणी फलंदाजी केली जाते. 6 चेंडू 26 धावांची गरज असताना मात्र एक चांगला फटका, चांगल्या फटक्यावरती मात्र पाहायचं चांगलं क्षेत्रक्षण, उत्तम प्रकारचं क्षेत्रक्षण होत आहे. एकेरी धाबेने हा सलमान सज्ज संतुष्ट असणार आहे. सलमान मात्र नॉन स्ट्राईक एंडवरती जातो, स्ट्राईक एंडला येतोय तो स्वतः कर्णधार बंड्या येतोय, बंड्या शिर्के या ठिकाणी पाहूया. 5 चेंडू आणि 25 धाबांची गरज असताना कशा प्रकारची फलंदाजी करतो. 2 या ठिकाणी षटकार, 2 चौकार या सामन्याचं चित्र बदलवू शकतात. अशा प्रकारचं चित्र बदलवणारा फलंदाजी करणार का बंड्या? हा बंड्या मात्र या चेंडूवरती प्रहार करतोय, अलॉंग द कार्पेट करतोय, लॉंगॉपचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती या ठिकाणी येतोय. कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे, निर्धाव चेंडू या ठिकाणी टाकला जातोय. 4 चेंडू आणि विजयासाठी 25 धाबांची गरज आहे. 4 चेंडू 25 धाबांची गरज. या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती असणार तो अक्षय एक गुणमान अशा प्रकारचा तंत्रशुद्ध गोलंदाजी करताना पाहतोय. या गोलंदाजाकडून मात्र एक खराब चेंडू टाकला जातोय. खराब चेंडू नंतर समीकरण मात्र बदलणार आहे. 4 चेंडू आणि विजयासाठी 24 धाबांची गरज आहे. 4 चेंडू 24 धाबा आणि 24 धावांचा पाठलाग करण्याकरिता बंड्या सज्ज असणार आहे. समोर मात्र त्याला रोखण्याकरिता बरोबर अनंत उर्फ तात्या बाकर एंडकडून मारा करतोय तो म्हणजेच या चेंडूवरती मात्र जबरदस्त प्रहार आहे. बंड्याच्या बॅटमधून देखणा चिकणा अशा प्रकारचा षटकार येतोय. समीकरण मात्र या ठिकाणी बदलणार आहे. समीकरण होत आहे 3 चेंडू आणि 18 धाबांची गरज. बंड्या अजूनही मैदानात आहे. बंड्याच्या बॅटमधून नुकताच या ठिकाणी षटकार आलाय जो बरोबर ऑफ आणि कव्हरच्या दरम्यान होता, म्हणजेच लॉंगऑफ आणि कबड्डीच्या दरम्यान गेलेल्या या षटकारानंतर समीकरण बदलले. समीकरणामध्ये या ठिकाणी पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की 3 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 18 धाबांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती असणारे तो गोलंदाज चांगल्या प्रकारची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण त्याला माहित आहे की सामना जिंकायचा आहे. सामना जिंकण्याकरिता त्याला अचूक टप्प्याची भेदक अशा प्रकारचा मारा करवणार आहे आणि जर भेदक मारा केला तर मात्र बंड्याकरिता डोकेदुखी ठरणार आहे. बंड्या मात्र अनुभवी आहे, त्याच्या पाठीशी एकूण मोठा अनुभव आहे, त्याच पद्धतीने क्षमता देखील आहेत, परंतु तो थोडासा दुखापतग्रस्त आहे. शारीरिक साथ त्याला मिळत नाहीये. या शारीरिक साथेवरती निश्चितपणे समोरचा गोलंदाज आक्रमण करणार आहे आणि अशा प्रकारे त्याच्यामध्ये असलेली कमतरतेवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न हा अक्षय अभिष्कार या ठिकाणी करणार का? अभिष्कार कडून हा चेंडू टाकला जातोय. 3 चेंडू 18 धाबांची गरज. षटक मात्र अतिशय चांगल्या प्रकारे टाकतोय. हा चेंडू निश्चितपणे भिरकावून देतोय, त्याकडे क्षेत्ररक्षक येतोय. पहिला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने, त्यानंतरचा चेंडू लॉंग ऑफ आणि कव्हरच्या पट्ट्यातून त्याने बरोबर षटकार करताना ढकलून दिला होता. आता मात्र चेंडू जातोय बरोबर लॉंगॉनच्या स्थानकावरती. कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे या ठिकाणी, फक्त औपचारिकता शिल्लक आहे. कारण विजयाचं सावट जर पाहिलं या ठिकाणी आपण बरोबर आरबी स्पोर्ट्सच्या विरुद्ध बाजूने जाताना आपण पाहतोय, म्हणजेच सुपर किंग्स हा संघ विजयाच्या दिशेने जाताना पाहतोय. मात्र या चेंडूवरती पाहायचं आहे बंड्याच्या बॅटमधून येतोय हा जबरदस्त अशा प्रकारचा षटकार. बंड्याकडे क्षमता होती परंतु चेंडू कमी होते, त्यामुळे बंड्याला या ठिकाणी हा विजय साकारता येत नाही. या षटकात मात्र त्याने एकूण 2 षटकार ठोठावले, 2 चेंडू या ठिकाणी त्याने निर्धाव काढलेत. या 2 षटकारांच्या मदतीने संघ पोहोचतोय 67 धावांचा पाठलाग करताना शेवटच्या षटकामध्ये 55 या धावसंख्येवरती. फक्त या षटकातला शेवटचे चेंडू शिल्लक आहेत आणि शेवटचा चेंडू शिल्लक असताना विजयासाठी गरज आहे ती एकूण 12 धावांची. 1 चेंडू 12 धावांची गरज असताना बंड्या पाहूया कशा प्रकारचा हा फटका मारतो ते. समोर मात्र गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी अत्यंत चांगल्या पद्धतीने करतोय. 2 चेंडू खराब टाकले होते, त्याचा चांगला समाचार घेतला तो बंड्या शिर्के याने. तोच बंड्या पुढे सरसावतोय, आपल्या पदतालित्यांचा वापर करतोय, पुढे सरसावतोय, चेंडूवरती बॅट फिरवतोय आणि चेंडू बरोबर या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या हातात आहे. क्षेत्ररक्षक या ठिकाणी झेल टिपतोय, फलंदाज बाद होतोय आणि हा सामना
एस दापोली क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवायचं आहे. डी एस स्पोर्ट्स फायटर मोसिनला विनंती आहे आपण आपले सलामीचे फलंदाज लवकरात लवकर मैदानात पाठवायचे आहेत, कारण आपल्याकडे कमी वेळ आहे. अजूनही सामने आपल्याला भरपूर खेळवायचे आहेत. याची आपण दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. दापोली प्रीमियर लीग 2022च्या निमित्ताने आपण आजच्या दिवसातला महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा सामना पाहतो. डी एस स्पोर्ट्स फायटर डी एस स्पोर्ट्स विरुद्ध ए एस दापोली फायटर अशा प्रकारचा सामना पाहतोय.